अरे येऊन दे त्यांना माहिती दे. चल लवकर लवकर चल चल मध्ये. अरे चल लवकर. अरे अरे मी तुझ्याशी बोलतोय. अरे काय तुम्हाला दिसत नाही का? अरे बाळा मी तुला जेवण आणून दिले ते जेवण आणि नंतर काय करायचं तर तू. मला नाही जेवायचं, मी बिझी. तुम्हाला हे दिसत नाही का? अरे चिडू नको. मी काय बोलतोय रे? अरे तुला जेवायला आणून दिलंय. जेवण तर तू जेवलाय का? नाही मला नाही जेवायचं, तुम्ही जा तिकडे, मी बिझी आहे. मला त्रास नका देऊ, तुम्ही जा तिकडे. ठीक आहे सर. अरे काय यार तुम्ही सगळे खेळता येत नाही तुम्हाला, हरून टाकली पूर्ण मॅच. जा आपण संध्याकाळी खेळूया आता. चल बाय. बेटा शैलेश, शैलेश कुठे आहे तू? हो काय म्हणता? अरे ऐक ना बाळा, ह्याच्यामध्ये 10,000 रुपये एवढे बँकमध्ये डिपॉझिट कर. अरे नाही बाबा, मी नाही जात बँक मध्ये. अरे 1 तारखेला आपला EMI कटणार आहे बाळा. हे एवढे नाही ते बँक मध्ये किती गर्दी असते, मी नाही जाणार बँक मध्ये. अरे बाळा EMI कटणार आहे आणि मला अरे तुमचं दरवेळेच राहतं, सगळी कामं मलाच सांगत राहता. अरे बाळा मला ऑफिसला जायला वेळ होतोय. हे घे ना प्लीज. अरे एवढा वेळ जातो, नंतर नाही जाणार. एवढी वेळ जा. हो ठीक आहे. आणि हळू जा, गाडी हळू चालव. हो. हॅलो शैलेश, बोल. कुठे आहे? मी घरी होतो. अरे ऐक ना, आज माझ्या घरी मूवी बघायचा प्लॅन आहे, तर सर्व फ्रेंड्सला घेऊन येणार आहे का तू? हो येतो ना. मी किती वाजता यायचं? हा संध्याकाळपर्यंत ये. हो ठीक आहे, येतो मी. हो चालेल. आले वाटतं. या या या. अरे शेरसा प्रतीक बरा आहे का? हो बरं आहे. तुम्ही कसे? हाय हाय. अरे कधी मूवी, कुठे मूवी, कसे लाव ना लवकर. हा लावतो लगेच. बघा अरे किती छान मूवी यार, मी अजून बघितली नाही. कधी झाली मूवी रिलीज? न्यू मूवी आहे, मी तुमच्यासाठी आहे. अरे म्हणजे टॉकीज पण नाही आली? नाही अजून नाही आली. अरे वा, म्हणजे आपण पहिल्यांदा बघतोय मूवी. हो ते सगळं सोडा. माझ्या वडिलांनी माझ्यासाठी आयफोन गिफ्ट दिला आहे. अरे हा, मला पण आयफोन दिला आणि ऍक्टिवा पण दिली. माझ्या पप्पाने मला लॅपटॉप घेऊन दिलाय. आणि मी तर प्रत्येक वीकला शॉपिंग करते. माझे पप्पा मला शॉपिंगसाठी पैसे देतात. पण शैलेश तुझं काय? अरे माझे पप्पा पण खूप मोठे बिझनेसमॅन आहेत आणि बघा त्यांनी आत्ताच मला 10,000 रुपये दिलेले खर्चासाठी. अरे बा, 10,000. आता याच्याकडे पैसे देता, आजची पार्टी हाच दी. अरे बरे ठीक आहे, आजची पार्टी मी देतो. बोला जे पाहिजे ते आज मी तुम्हाला पार्टी देतो. सांगा काय काय पाहिजे. पिझ्झा पाहिजे. मला बर्गर. इथं कोक बी. बरं ठीक आहे, थांबा मी झोमॅटोवरून ऑर्डर करतो. जे काही तुम्हाला पाहिजे ते सगळं झोमॅटोवरून ऑर्डर करतो. बघा मी 5 पिझ्झा, 5 बर्गर आणि 4 कोक हे सगळं ऑर्डर करतोय. बस नाहीत का? का अजून काही मागवायचं? नाही नाही. बस येईल झोमॅटोवाला घेऊन येईल डिलिव्हरी. तेव्हापर्यंत आपण पिक्चर बघू. हा नाही एवढा वेळ का लागतो? अरे काय माहिती, येत असेल तर ट्रॅफिक मध्ये असेल. किती वेळ शैलेश? भूक लागली आहे. काय खावं? अरे हो, थांब मी त्याला कॉल करतो झोमॅटोवाला. आला चला मी घेऊन बघ ते आले. आले. एवढा वेळ का लागतो? ते काय ना, third floor वरती आहे. आणि मी पळत आलोय. तुमच्या दरवेळेस सारखे नाट्य असतात. तरी सुद्धा मी पळत आलोय. हे घ्या तुमचं ऑर्डर. ठीक आहे एक मिनिट. शैलेश ते पैसे देऊन हा ठीक आहे, थांब मी पेमेंट करतो त्यांना. अरे कुठे आहे ते झोमॅटोवाला? अरे पप्पा तुम्ही तुम्ही कसं काय? तुम्ही तो बोलले होते की तुम्ही खूप मोठ्या कंपनीमध्ये कामाला आहे, मग तुम्ही झोमॅटो बोलतस का? काय ना मित्र,
मला एक शैलेश नावाचा मुलगा आहे आणि माझी इच्छा आहे की मी त्याला एका मोठ्या कॉलेजमध्ये टाकावं. माझी इच्छा आहे की मी त्याला एका मोठ्या पोस्टवरती बघावं आणि म्हणून मला हे सर्व करावं लागतं. ठीक आहे मित्र, हे घे तुझी ही ऑर्डर घे आणि मला दुसरीकडे एक ऑर्डर द्यायला जायचं आहे. हे घे तुझी ऑर्डर आणि जा तू तुझं एन्जॉय कर. अरे हो, पैसे राहू दे, मी पे करून दे. कधी चला करा घ्या. काय ऑर्डर आली? अरे पण तो एवढा सॅड का बरं? एक मिनिट मी विचारतो ना. अरे शैलेश काय झालं तुला? तू इतका सिरियसली तिथं बोलत होता. अरे हो, पण तिथे माझे पप्पा होते. अरे तू तर म्हणत होतास तुझे पप्पा बिझनेसमॅन आहे. अरे हो, ते मला बोलत होते की ते खूप मोठे बिझनेसमॅन आहे आणि ते मला सर्व काही देत होते. पण मला पण कळत नाही की ते झोमॅटो बोल कसं काय. ठीक आहे ना शैलेश, तू इतका का विचार करत आहेस? इतकं टेन्शन नको घेऊ. प्रत्येक वडिलांचं काम आहे आपल्या मुलांसाठी कष्ट करायचं. तू इतका विचार नको करू. प्रेज द लॉर्ड तुम्हा सर्वांना. जेव्हा आपण बायबलमध्ये युसुफाची गोष्ट वाचतो तेव्हा आपल्याला एक अशी मुलाची कहाणी दिसते ज्याला त्याच्या स्वतःच्या भावाने दगा दिला, गुलाम म्हणून विकले आणि त्याला जेलमध्ये जावे लागले. पण युसुफाने देवावरील आपला विश्वास कधीच सोडला नाही आणि जेव्हा कठीण वेळ आली तेव्हा युसुफ आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी एक ढाल बनला, त्याचा रक्षक बनला. आज फादर्स डेच्या निमित्ताने आपण असाच एक वडिलांची गोष्ट पाहणार आहोत जो युसुफप्रमाणेच न बोलता कोणतीही तक्रार न करता आपल्या कुटुंबासाठी प्रत्येक संकटाशी लढतात. जाऊ दे यार सगळं. तुम्ही सगळे बोला कोण कोण कॉलेजच्या ट्रिपमध्ये गेले. मी पण येणार आहे. शैलेश तुझं कसं? अरे हो, मला फीस भरायची होती. पप्पा बोलले होते की आज फीस देतो. पण त्यांनी दिली नाही. मी आज पप्पाला बोलतो आणि त्यांच्याकडून फीस घेतो. बघ बाबा, आम्ही जाणार आहे. आज संध्याकाळपर्यंत डेट फीस भरायची. नाही, आज कसं पण करून मी पप्पाकडून फीस घेणार आहे आणि मला पण ट्रिपला यायचंय. ठीक आहे, भेटू आपण संध्याकाळी. अरे ब्लेसी दीदी, पप्पा कुठे? कामाला गेले माहित नाही का तुला? अरे हो, पण कधी येणार आहे? त्यांचा टाइम तर झाला यायचा. काय झालं एवढं काय रागवते तू? अरे माझी कॉलेजची ट्रिपची फीस भरायची आणि ते बोलले होते आज देतो, पण कुठे गेले ते? तर भरतील ना, एवढी काय घाई झाली तुला? अरे हो, पण किती वाजता येणार आहे ते? खूप वेळ झाला ना. येतील, टाइम झालाय त्यांचा, येतीलच. ते बघ आले. अरे पप्पा, तुम्ही तर बोलले होते की मला आज कॉलेजची फीस देणार आहे. मग कधी देणार आहे? माझे सगळे कॉलेजचे मित्र कॉलेजच्या ट्रिपला चालले. सगळ्यांनी पैसे भरलेले, पण मी इतका बाकी. का तुम्ही माझ्या आनंदामध्ये आड येता? हर वेळेस आहे की तुम्ही मला पैसे देत नाही. एवढं रागू नको पप्पा, आत्ताच दमून कामावरून आले ना. बाळा, मला सांग की तुझं कॉलेजची फीस महत्वाची आहे की तुला ट्रिपला जाण्यासाठी महत्वाचं आहे? आणि सध्या बिझनेसमध्ये खूप कठीण काय चालू आहे बाळा. आणि मी देईन ना, तुझ्या ट्रिपचे पैसे सुद्धा देईन. काय ना, माझा परमेश्वरावरती विश्वास आहे आणि माझा विश्वास आहे की परमेश्वर सगळं काही ठीक करेल बाळा. अरे काय परमेश्वर सगळं काही ठीक करेल? तुमचं दरवेळेस ते हर वेळेस परमेश्वर ठीक करेल, परमेश्वर ठीक करेल. काही नाही, मग जा तुम्ही तिकडे. शांत हो शैलेश. ऐक, तुला आठवत नाही का मागच्या वर्षी पप्पांना किती मोठा धक्का बसला? त्यांच्या बिझनेस पार्टनरने त्यांना धोका दिला, तरी पण त्यांनी काही केलं नाही, त्यांना माफ केलं. अरे हो, पण ते त्यांच्या बिझनेस पार्टनरशी आणि माझ्या कॉलेजची ट्रिपशी काय संबंध आहे? तुला माहिती आहे का, मी एकदा पप्पांना कळकळून रडून आपल्यासाठी प्रार्थना करताना पाहिलं. ते देवाला म्हणत होते की देव बाप्पा, जसं तू योसेफाला सांभाळलं, योसेफाच्या भावाने सगळ्यांनी त्याला फसवलं, धिक्कारलं, तरी पण योसेफाने तक्रार केली का देवाला? नाही. तसंच मलाही बळ देता की मी माझ्या लेकरांची सर्व गरजा पूर्ण करतो. अरे हो, काही पण सांगते, जा तिकडे. असं काही नाहीये. थांब, तुला विश्वास होत नाही ना? थांब, मी आले.
हे पप्पाने लिहिलेले खरं? हो. परमेश्वरा, माझ्या मुलांचं चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचंय, यासाठी तू मला पैसे पुरव. परमेश्वरा, माझ्या मुलाला एक चांगली बाईक घेऊन द्यायची आहे, त्यासाठी तू माझ्या सर्व गरजा पूर्ण कर. माझ्या मुलीचं लग्न करायचं आहे आणि माझ्या मुलीला ऍक्टिव्हा घेऊन द्यायची आहे. आणि परमेश्वरा, माझ्या मुलांचं भविष्य तू चांगलं आणि उज्ज्वल, कारण की तुझं वचन सांगतं की तू आमच्यासाठी चांगल्या योजना करतो. तुझं माझ्या मुलांसाठी तू चांगलं भविष्य ठेव. परमेश्वरा, तू मला बल दे. मी खचत आहे, मी कष्ट करू 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 थकत आहे, पण तू मला सहाय्य कर. मी माझ्या मुलांसाठी मी चांगलं जीवन करावं, यासाठी तू मला सहाय्य कर. बघितलं? हो दीदी, तिथे सगळं आपल्यासाठी लिहिले. त्यांनी त्यांच्यासाठी काही लिहिलं का? नाही, त्याने स्वतःसाठी तर काहीच नाही लिहिले, सर्व काही फक्त आपल्यासाठी लिहिले. बघ, पप्पा कुठे आहे? पप्पा, ओ पप्पा, मला माफ कर, माझ्याकडून चुकले. तुम्ही ते सर्व काही फक्त आमच्यासाठी करता, स्वतःसाठी तुम्ही कधीच काही केले नाही. काय ना बाळा, वडिलांचं कर्तव्य फक्त एवढंच नाही की त्यांना चांगल्या गोष्टी पुरवाव्या. वडिलांचं कर्तव्य हे देखील आहे की त्यांना संकटाच्या काळामध्ये परमेश्वरने प्रार्थना करून त्यांच्यासाठी प्रत्येक एक गोष्ट प्रभूला मागावी. आणि माझा परमेश्वरती विश्वास आहे की प्रभू सगळं काही ठीक करेल. हो पप्पा, सगळं बरोबर आहे. मी चुकलो होतो, मी वाईट गोष्टी करत होतो. मला समजलं नाही की तुमचं महत्व काय. तुम्ही सगळं काही आमच्या स्वतःसाठी किंवा आमच्या सर्वांसाठी ते सर्व काही करत आहे. तुम्ही स्वतःसाठी तर कधी काही केलं नाही. मला चुकलं, मला माफ करा. पिता, तुम्ही दोघं जण माझी ताकद आहे. आणि जोपर्यंत या हातामध्ये, या पायांमध्ये जोपर्यंत ताकद आहे, जोपर्यंत परमेश्वर माझ्या या हातापायांमध्ये ताकद आहे ना, तोपर्यंत मी तुम्हा दोघांना कधीच खचू देणार नाही. हो पप्पा, तुमचं बरोबर आहे. आमचा स्वर्गीय पिता, आणि तुम्ही आमच्यावर किती प्रेम करता की तुम्ही आमच्यासाठी सर्व काही करता. विचार करीत शारीरिक वडील जर तुमच्यासाठी इतकं काय करतो, तर मला तुम्हाला सांगू द्या, आपला स्वर्गातील पिता जो आहे त्याचं वचन सांगतं की मी तुम्हाला कधी सोडणार नाही आणि मी तुम्हाला कधी टाकणार नाही. तो तुमच्या आणि माझ्यावरती खूप प्रेम करतो आणि म्हणून परमेश्वर आपली प्रत्येक गरज पुरवतो बाळा. हो पप्पा, मी आता ह्यावर विश्वास ठेवेल की परमेश्वर आपली सर्व काही गरज पुरी करतो. आणि मला माफ करा, मी चुकलो पप्पा, मला माफ करा. तू नको बाळा, प्रभू सगळं काही ठीक करेल. हो, मला माफ करा पप्पा. जर एक पृथ्वीवर एक पिता आपल्यासाठी इतका त्याग करू शकतो, तर विचार करा आपल्या स्वर्गीय पिताने आपल्यासाठी काय केलं. त्याने आपल्याला एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आपल्यासाठी दिला. बायबलमध्ये लिहिले योहान 3:16, कारण देवादारास 8:28 मध्ये म्हणतं, जे देवावर